एवढं सगळं कळून पण धैर्यांना मी याच्याबद्दल काही सांगितलेलं नाहीये. त्याचं कारण हे नाहीये की तुमच्याबद्दल मला काहीतरी वाटतं. त्याचं कारण हे की धैर्यांच्या मनात तुमच्याबद्दल जे प्रेम आहे ना, त्याचा मला रिस्पेक्ट आहे. अहो जरा विचार करा. धैर्यांना याच्याबद्दल कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. फक्त धैर्यांना शब्द दिला होता म्हणून कोर्टात मी तुमच्याबद्दल काहीच बोलले नाही. नाहीतर तुम्ही दोन्ही सुनांना किती त्रास देता. नीता वहिनींच्या पोटात बाळ असताना त्यांना किती त्रास दिला होता तुम्ही. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माझी किती मोठी फसवणूक केली आहे तुम्ही. भाऊंच्या जमिनी लुटल्या. या सगळ्याबद्दल मी कोर्टात काही बोलले नाही. पण तिथं बोलले नाही म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की मी काही बोलूच शकत नाही. हा गोड गैरसमज मनातून काढून टाका. भाभी, तू मला धमकवतेस? अगं इराचं आणि धैर्याचं लग्न आधीपासूनच ठरलं होतं ग. आणि त्या ठरण्यामागे ना काहीतरी कारण होती. म्हणून सांगते त्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणार. आणि तू काय करतेस? स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी मला ब्लॅकमेल करतेस. तुला काय वाटतं माझ्या मुलाला तू माझ्यापासून तोडून तू सुखी होणार आहेस? नको ग असं करूस. माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नकोस. काय चाललंय हे? धैर्य मी किती वेळा सांगून झालंय तुला, माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. माझं लग्न इराशी ठरलेलं आणि ते इरा सोबतच होणार आहे. हे सगळं तुला सांगितलंय तरी का करतेस हे? हे बघ, तुझ्या या घरात असल्यानं आधी मला त्रास होता आणि आता तू माझ्या आईला त्रास देतेस. नको त्या भाषेत बोलतेस तिच्याशी. हे मी अजिबात खपवून घेणार नाही. अगं जे नाहीच आहे त्या प्रेमासाठी कशाला स्वतःच आणि दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करतेस? तुला शेवटचं सांगतोय, लवकरात लवकर स्वतःला समजावून सांग. माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी कधीच जागा नव्हती, कधीच नसणार आहे. आणि तू किती काहीही केलं ना तरी ती कधी निर्माणही होणार नाही. धैर्य ऐका तर. धैर्य आहो मी धैर्य. ऐकलंस? माझे धैर्य, माझे धैर्य ज्याच्याबद्दल बोलत होतीस तो काय म्हणून गेला ऐकलंस ना? आलीस ना आभाळातनं डायरेक्ट जमिनीवर? माझ्याबद्दल सांगणार होतीस ना? कान भरणार होतीस ना त्याचे? जा जा सांग, जा जा जा. मलाही बघायचं माझा मुलगा माझ्या विरोधात तुझं काय काय ऐकून घेत होते. आली मोठी शहाणी.